अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार, हरावया भूभार, वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यती रूपे प्रगट होत तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाच्या अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंदपोटी न चमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत, गर्दी जाहली श्रींजवळी. बाळाप्पाचे मानसी तेव्हा चिंता पडली ऐशी. आयशा गर्दीत आपणासी दर्शन कैसे होईल. परिदर्शन घेतल्याविन आज करू नये भोजन. बाळाप्पाचे तन मन स्वामी चरणी लागले. दर्शन इच्छा उत्कट चित्ती, खडी साखर घेऊनी हाती. गर्दी माझी प्रवेश करीती, स्वामी सानिध्य पातले. अजानुबाहू सुहास्य वदन, श्री स्वामी मूर्ती पाहोन. बाळाप्पाने दाहोन दृढ चरण धरियेले. कंठ सद्गतीत झाहला, चरणी भाळ ठेविला. क्षणेक मी पण विसरला, परमतोषला मानसी. गंगा मिनली सागरी, जैसे तरंग जलाभितरी. तैसे बाळाप्पा त्या अवसरी, स्वामी चरणी दृढ झाले. मधुस्तव भ्रमर जैसा, कमल पुष्पन सोडी सहसा. स्वामी चरणी बाळाप्पा तैसा, दृढ जडला स्वभावे. एवोनिया भाणावरती, श्रीचरणांची सोडली मिठी. ब्रह्मानंदन मायेपोटी, स्तोत्र गोठी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठोनिया काय केली, लीला एक विचित्र. सर्व वृक्षांची आलिंगण, दिले त्यांनी प्रेमे करून. बाळाप्पावरचे प्रेम आयशाकृतीने दाविले. धन्यता मानोनी मणी, बाळाप्पा निघाले तेथोनी. परितयांचे श्रीचरणी चिंत गुंतले अखंड. त्या सवे एक जहागीरदार, ते होते बिऱ्हाडावर. स्वयंपाक करोनी तयार, म्हणती जाऊ दर्शना. बाळाप्पा दर्शन करोन, आले बिऱ्हाडी परतोन. जहागीरदारे नैवेद्य काढोन, बाळाप्पा हाती दिधला. म्हणती जाऊनी स्वामींसी, अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणोनी तयांसी, बाळाप्पा तेव्हा चालले. म्हणती नैवेद्य दाखवून, मग करू प्रसाद भक्षण. मार्गी तयांसी वर्तमान, विधीत एक झाहले. या समयी श्री समर्थ असती निरूप मंदिरात. राजाज्ञे वाचुनी तेथे प्रवेश कुणाचा न होय. ऐसे ऐकुनी वर्तमान, बाळाप्पा म्हणी झाले खिन्न. म्हणती आज नैवेद्यार्पण, आपुल्या हस्ते नोहेची. मार्गावरुनी परतले, सत्वर बिऱ्हाडावरी आले. तेथे नैवेद्यार्पण केले, मग सारिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठोन, षटकर्मा ते आचरोन. घेवोनी स्वामी दर्शन, जपालांगी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत, त्यांचे करावे पूजन नित्य. माध्यान्नी येता आदित्य, जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेवोनी, श्री स्वामींजवळी येवोनी. मस्तक ठेवोनी चरणी, जावे भिक्षे कारणे. मागोनिया मधुकरी, मग यावे बिऱ्हाडावरी. जी मिळेल भाजी भाकरी, त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन, मग करावे अनुष्ठान. ऐशे प्रकारे करोन, अक्कलकोटी राहिले. चोळाप्पा आदी करून, सेवेकरी बहुत जण. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. आपण व्हावे सेवेकरी, इच्छा बाळाप्प्याच्या अंतरी. सुंदराबाईंची या करी, आधिपत्य सर्व असे. एके दिवशी तयांसी, बाई आज्ञा करी ऐशी. आपणही श्रीसेवेंसी, करीत जावे आनंदे. बाळाप्पा म्हणी आनंदला, म्हणे सुदीन आज उगवला. सद्गुरु सेवेचा लाभ झाला, झाले सार्थक जन्मांचे. बहुत जण सेवे करी, बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार तिच्या करी, व्यवस्थेचा होता पै. मी प्रिय भाऊ स्वामींसी, ऐसा अभिमान तियेसी. गर्व भरे इतरांसी, तुच्छ मानू लागली. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होतसे. हे बाळाप्प्यानी पाहोन, नाना युक्ती योजून. मोडूनी टाकिले भांडण, एक चित्त सर्व केले. कोठेही असता समर्थ, पूजाधिक वाहया यथार्थ. तत्संबंध सर्व साहित्य, बाळाप्पा सिद्ध ठेविती. समर्थांच्या येता चित्ती, अरण्यातही वस्ती करती. तरी तेथेही पूजा आरती नियमे करीती बाळाप्पा.
बाळाप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामींप्रती दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसा लोटता काही दिवस बाळाप्पांची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस चैनसे क्षणभरी बेंबीमधून या रक्त वाहातसे दिवस रात्र तया दुःखे विवळ होत म्हणती कैसे करावे भोगभोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलोन विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतघ्ने बाळाप्पांसी यावे मरण विष दिधले कोण्या लागुतन पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उदरी सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधींचे आजवरी ब्रहुतांपरी बाळाप्पा करी चाकरी तयांचे अंतरपरी स्वामी मय न जाहले. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करोनी मग यावे परतोनी स्वामी सेवेक कारणे. हे पाहुनी एके दिवशी बाई विनवी समर्थांसी आपण सांगुनी बाळाप्पांसी शंकर पूजनी वज्रावे. तैशी आज्ञा तयांप्रती एके दिनी समर्थ करीती परी बाळाप्प्याच्या चित्ती विश्वास काही पटेना. बाईंच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चये. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहात बाळाप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलूनी पाहता वाचून न करावेची पूजन तिये माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. समर्थांचा पूर्ण भक्त चोळाप्पा नावे विख्यात तयांचा हा जामात श्रीपाद भट्ट जाणीजे. स्वामी पुढे भक्तजन ठेवीती द्रव्याधिक आणून हे सुंदराबाई उचलून नेत असे सत्वर. त्यामुळे चोळाप्प्याप्रती अल्प होई द्रव्यप्राप्ती बाळाप्पामुळे म्हणती नुकसान होते आपुले. तेव्हा जामा स्वशुश्वर उभयंता करीती विचार बाळाप्पा ते आता दूर केले पाहिजे युक्तीने. श्रीपाद भट्ट हेके दिवशी काय बोलती बाळाप्प्यांसी दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला आपण आल्यापासोन आमुचे होते नुकसान ऐसे बोल ऐकोन बाळाप्पा मनी खिन्न झाला. बाळाप्पा बोले वचन तुमचे अन्न खाओन करीतो तुमचे नुकसान व्यर्थ माझा जन्म स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपुल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थांसी कुलदेवतेच्या दर्शनासी जावई इच्छा बाळाप्पा ऐसे ऐकोनिया समर्थ हास्यमुख काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येत करीत असे. तेव्हा निरुत्तर जाहला ऐसा उपाय खुंटला मग तयाने पाहिला कारभार चिठ्ठयांचा तयाने पुसिले वर्तमान बाळाप्पा सांगे संपूर्ण. श्रीपाद भट्टे ऐकोन कापट्य मणी आणले म्हणे जावया आपणासी समर्थ न देती आज्ञेसी तरी टाकुनी चिठ्ठयांसी आज्ञा द्यावी आपण. तयांचे कपट न जाणोनी अवश्य म्हणे त्याच दिनी 2 चिठ्ठया लिहूनी उभयंताने टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या घरी भटजी उचली सत्वरी येथे पाऊ राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. भटजी मनी खिन्न झाला सर्व उपाय खुंटला महाराज आता बाळाप्पाला न सोडतील निश्चये. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळाप्पांची जडली होती कैसा दूर तयाप्रती करीतील यती दयाळ जो केवळ दयाधन भक्त काज कल्पद्रुम विष्णू शंकर दोघे जण तयांसी सदैव शरण. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोद 12 अध्याय गोडहा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज नमस्तु.